नमस्कार, मी लोकने सर. आज आपण मालेगाव तालुक्यामधील निसर्गाच्या कुशीत बसलेल्या अशा गावामध्ये आलेलो आहे. त्या गावाचं नाव आहे निळगव्हाण. या गावामध्ये आज माझं येण्याचं कारणच असं आहे की आज या निळगव्हाण गावामध्ये श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे. आता दत्त महाराजांबद्दल काय सांगावं इतका मोठा तर मी नाही आहे, परंतु आज जेव्हा इथं आलो त्यावेळेस खूप समाधान लाभलं. आणि ह्या मंदिराचे हे मेन पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा काही चर्चा करणार आहोत. पॉज कर. तर आज आपण सुदर्शन बाबांबद्दल बरोबर काहीतरी दोन शब्द आपण चर्चा करूया. बाबा, मंदिराची स्थापना कशी झाली? 1968 सालामध्ये जुने लोक आमचे जे वडलोपार्जी होते त्यांनी केलेली. हे मंदिर 250 वर्षाचं आहे. अच्छा, जुनं जापा करतो. मग आमचे वडलोपार्जी होते ते बांधलं. त्या काळात 17,000चं ते मंदिर आहे. नंतर मग परत दुसरी बॉडी वाढलेली चांगली, त्यांचे आमचे बंधू त्यांनी हे सभा मंडप केला. तर मग आम्ही दोघं, सुनील वाघ मी, आम्ही मग हे याची आतापर्यंत एवढी जी दिसते ती सर्व रचना केली. बाबा, मी प्रश्न माझा असा आहे तुमच्यासाठी, किंवा मी विचारू इच्छितो. प्रश्न नाही इतका मोठा मी नाही की तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. विचारणार असा आहे की जे भक्त लोक येतात आमच्यासारखे, त्यांना इथं आल्यावर सुख समाधान मिळतं का? मिळतं. श्रद्धेने आलं तर मिळतं. हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. महाराजांनी सांगितलं, मला सुद्धा मध्ये पर्सनली गोष्ट सांगितली की श्रद्धेने जो करेल त्याला परमेश्वर 100% प्राप्त होईल. तुम्ही दिवसातून 100 वेळा देवापुढे डोकं आपटण्यापेक्षा दिवसातून एक वेळेस तुम्ही मनापासून जरी हात जोडले, नमन केलं परमेश्वराचं, तर 100% होईल असं आहे. तर बाबा, मी असं म्हणेल की इथं कशाची मूर्ती आहे? इथं श्रीकृष्णाची मूर्ती आहे. पहिला अवतार आमचा, दुसरा अवतार दत्तात्रय प्रभूंचा आहे, तिसरा अवतार आताच गोविंद प्रभूंचा आम्ही आणलेला आहे. अच्छा. चौथा अवतार चक्रपाणी महाराजांचा नाही आमचा. आम्ही पंचावतारांनी मानतो. चक्रस्वामींचा आम्ही 5 अवतारांना मानतो. महानुभावपंथी मंदिर आहे. आणि पूर्वजांनी हे नाव ठेवलंय. आम्हाला बरेच लोक असा प्रश्न पण करतात, श्रीकृष्णाची मूर्ती आहे, श्रीकृष्ण मंदिर का नाव नाही याच्यावरती? अच्छा. पण पूर्वीपासून याचं नाव दत्त मंदिर आहे. अच्छा. तर मी असं म्हणेल, जसं की जाळीचा देव आहे, कन्याशी आहे, मी तर म्हणतो मालेगाव तालुक्यामध्ये हे शक्यतो पहिलं मोठं मंदिर असेल, किंवा असं म्हणूया प्रसिद्ध मंदिर आहे. आम्ही सुद्धा अशीच आख्यायिका ऐकून किंवा असं ऐकून आलो होतो, दर्शनाला आलो होतो. पहिल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आमचं मिस झालं. तर ह्या वेळेस आमचं खूप सुंदर प्रकारे दर्शन झालेलं आहे. आणि खरं सांगायचं तर मी आपल्या मालेगाव तालुक्यातील सगळ्या लोकांना व आजूबाजूच्यांना सांगू इच्छितो की खरंच शांतता आहे. कोणी म्हणत असेल की काय बा असं तसं, इथं वैद्वानी बघत बिगत काही नाही. तुम्ही परमेश्वराकडे नतमस्तक व्हा. परमेश्वर 100% तुम्हाला सद्बुद्धी देईल किंवा देतोच आहे. तुम्ही आज ऐकणारे चांगलेच लोक आहे, कारण मंदिराचं ऐकणारे चांगलेच असतात. बरं, ठीक आहे बाबा.
धन्यवाद.